अशा काही गोष्टी जी एक महाराणी एनर्जी असणारी मुलगी स्वतःच्या सुखकर आयुष्यासाठी कधीच करत नाही, त्यांच्याबद्दल आम्ही डिस्कशन करणार आहोत आज. येस. तर तुम्हाला माहिती आहे, जसं की आम्ही महाराणी एनर्जीवर भरपूर बोललो याआधी, पण आमचे Yes. काही व्हिडिओज रिलीज झाले आहेत. तर महाराणी एक आपण स्वतः जेव्हा आपण क्वीन आहोत असं म्हणून वागतो, वावरतो, तेव्हा काही क्लासी गोष्टी असतात. वी हॅव टू फॉलो दॅट टू बिकम अ महाराणी बेसिकली. आणि अशा काय गोष्टी आहेत ज्यात आपल्याला ॲब्सोल्युटली अव्हॉइड करायला पाहिजे, किंवा एक महाराणी व्यक्तिमत्व असलेली मुलगी नॅचरली अव्हॉइड करते, यावर आजचा हा व्हिडिओ. येस. सो लेट्स स्टार्ट विथ द व्हिडिओ. दिस इज एस अँड दिस इज जी. तर व्हिडिओला सुरुवात करण्याआधी आम्हाला म्हणायचं आहे की का माझं अल्गोरिदम दाखवते की 60% लोक जे आपला व्हिडिओ बघतात त्यांनी चॅनल सबस्क्राईब केलेलं नाहीये, की हे का होतंय? दिस इज नॉट फेअर. दिस इज नॉट ॲब्सोल्युटली नॉट फेअर. तर जर तुम्हाला कॉन्टेंट आवडत असेल आणि तुम्ही रिव्हिजिट करत असाल, जे की आम्ही तेही अल्गोरिदममध्ये बघितलं की किती लोक रिव्हिजिट करतात चॅनलवरचा कॉन्टेंट पाहण्यासाठी पण सबस्क्राईब नाही करत आहेत, तर नॉट फेअर. इफ यू रिली लाईक आवर कॉन्टेंट देन डू कन्सिडर सबस्क्रायबिंग. तर पहिला पॉईंट जी कुठलीही महाराणी एनर्जी असणारी व्यक्ती करणं टाळते ते म्हणजे स्वतःचा ॲक्सेस सगळ्यांना अवेलेबल करून देणं. हो. हे कोणतीच महाराणी करत नाही. बरोबर आहे. कारण की लेट्स अग्री, प्रत्येकाच्या दिवसात 24च तास आहेत. प्रत्येकाकडे लिमिटेडच एनर्जी आहे. प्रत्येक जण जो आला आहे तो एका टाईमलाईनमध्ये बांधलेलाच आहे. तुमचं वय होणारच आहे. तुम्ही टाळू नाही शकत. तुमचं वय वाढतच जाणार आहे. मग कुठलीच महाराणी उगाचच कुठल्याही फालतू मुलाला डेट करत नाही बसत. तिचा एनर्जी, वेळ ती त्या गोष्टीमध्ये वाया नाही घालवत. ती असे कुठलेच फालतू, व्यसनी, निरुपयोगी, कॅरेक्टरलेस कुठलेच फ्रेंड्स नाही बनवत. ती ॲक्सेस जो आहे ना तो खूप लिमिटेड असतो. अशा मुलींच्या स्टोरीजमध्ये पण मी म्हणते लिमिटेडच लोक तुम्हाला दिसतील. हो, आय अग्री. आपली एनर्जी पण ती वाचवून ठेवते चांगल्या लोकांसाठी, आणि तिला कोणी फॉर ग्रांटेड नाही पकडू शकत की अरे हिला खूप वेळ आहे, हो, किंवा अरे ती तर येईलच, करा, प्लॅन करा, असं टाईप्स. असं नाही होत. पीपल कन्सिडर हर टाइम अँड हर एनर्जी, आणि तिला विचारून गोष्टी होतात. येस. आता हे करण्यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मला हे सांगायची आहे, तुम्ही हा पॉईंट आत्मसात करण्यासाठी फिल्ट्रेशन वापरा लोकांबरोबर, की कुठली लोकं तुम्हाला हवी आहेत, कुठली नको आहेत, कशा पद्धतीच्या लोकांना तुम्हाला सराउंड करायचं. आणि जर याच्याबद्दल तुम्हाला हेल्प हवा असेल तर आमच्याकडे बरेच व्हिडिओ आहेत. काही आम्ही तुम्हाला लिंक डाऊन करून देऊ किंवा इथे कुठेतरी आय बटनमध्ये नक्कीच प्रोव्हाइड करून देऊ, की तुम्ही कसे मित्र चांगले ओळखायचेत, मैत्रिणी, किंवा तुम्हाला सोशल सर्कल कसा असायला पाहिजे. ॲक्सेस लिमिटेड ठेवायचा ठीक आहे, पण जो आता द्यायचा आहे तो कोणाला, कशा पद्धतीच्या लोकांना हवाय, दिला पाहिजे, ते डिसाईड करण्यासाठी सुद्धा आम्ही बोललेलो आहोत. पूर्ण व्हिडिओ डेडिकेट केला आहे त्याच्यावर, आणि त्याच्यावर रिस्पॉन्स पण छान आलेला आहे. तर तुम्ही तो नक्की पाहू शकता. विथ दॅट बिंग सेड आपण पुढच्या मुद्द्याकडे वळूयात. येस. आता पुढचा मुद्दा असा की एक जी महाराणी माइंडसेटवाली मुलगी असते ती ओव्हर शेअरिंग कधी करत नाही. पर्सनल लाईफ ती पर्सनल ठेवते, पर्सनल लाईफ मिक्स शक्यतो नाही करत, किंवा लिमिटेड गोष्टी शेअर होतात. इवन मला असं वाटतं की एक पर्सनल लाईफमध्ये पण खूप साऱ्या कॅटेगरीज असतात की तुमच्या अगदी जवळच्या लोकांशी तुम्ही भरपूर शेअर करू शकता, तुमच्या थोड्याशा डिस्टंट असलेल्या लोकांशी तुम्ही लिमिटेडच शेअर करायला हवं. सो हे सगळं ती पाळत असते, सो दॅट तिची सॅनिटी मेंटेन राहील. आणि दुसरी गोष्ट म्हणजे हेच की सगळ्यांना तुझं सगळंच माहिती आहे असं जर असेल तर मग लोक गैरफायदा नक्कीच घेतात त्या गोष्टीचा. अग्री. राईट. बरोबर आहे. तिसरी गोष्ट जी महाराणी एनर्जी असणारी मुलगी कधीच करत नाही स्वतःच्या सुखासाठी, ती म्हणजे शी डज नॉट ट्रेड हर सॅनिटी अँड पीस फॉर एनिथिंग. ॲब्सोल्युटली करेक्ट. म्हणजे हे कोट पाहिजे असं टी शर्टवर लिहून, की आय डू नॉट ट्रेड माय सॅनिटी अँड पीस फॉर एनिथिंग. तर मराठी भाषेत जर सांगायचं झालं तर स्वतःची जी मानसिक शांतता आहे, स्वतःचा जो पीस आहे, ती तो कशासाठीच त्या गोष्टीला ट्रेडवर ठेवत नाही. ती तो कधीच कॉम्प्रोमाइज करायला जात नाही.
म्हणजे आता कधी कधी असं होतं, आपण काहीतरी लक्ष किंवा कुठलं तरी ध्येय आपल्या डोळ्यासमोर ठेवलेलं असतं, पण तुम्हाला कदाचित लक्षात येत असेल की ही ती गोष्ट नाही आहे जी मला हवी आहे, किंवा मी ज्या मार्गाने त्या गोष्टीकडे चालली आहे तो मार्ग मला साजेसा नाही आहे, त्याच्याने मला माझं म्हणजे नाही का मानसिक त्रास होतोय त्या गोष्टीमुळे, तर किंवा ती सोडून देणं. हां, किंवा ती गोष्ट करताना तू अशा काही गोष्टींमधनं तुला जावं लागतंय विच यू डिडंट डिझर्व, राईट? बरोबर बरोबर. हां, तर तेव्हा पण असं आपण समजू शकतो की आपल्याला ही गोष्ट आता सूट होत नाहीये, जाऊ दिली बरोबर, पाहिजे. बरोबर. काय, कधी, कुठे जाऊ दिलं पाहिजे, बरोबर. हे खूप इम्पॉर्टंट आहे. एक सिम्पल एक्झाम्पल देते. समजा आता क्रॉप टॉपचा ट्रेंड आलेला आहे, छान ट्रेंड आहे, वी डू नॉट हेट इट, मस्त, ओके, लोक फॅशन करतायत, छान, ओके, छान चाललंय. पण एखादीची समजा बॉडी टाईपच ऍपल शेप आहे, किंवा ती न्यू मॉमी आहे आणि तिला आता थोडंसं बेलिफॅट आहे, येणार आहे, ते असणार आहे थोडा काळ, पण जस्ट बिकॉज तिला तो ट्रेंड फॉलो करायचा आहे म्हणून तिने काहीतरी क्रॅश डाएटमधून जाऊन स्वतःला म्हणजे नाही का हार्श कुठल्या तरी एक्सरसाइजेस मधून जाऊन बळच ते त्या फॅटला टार्गेट करून तो ट्रेंड फॉलो करण्यासाठी पीस आणि सॅनिटी ट्रेड करणं, त्यांचा काही उपयोग नाहीये, सोडून द्या. कदाचित दुसरी कुठली तरी गोष्ट आहे, दुसरा कुठला तरी ट्रेंड आहे जो तुमच्यावर चांगला दिसेल. हा, मे बी यू इन्व्हेंट अ न्यू ट्रेंड फॉर न्यू मॉमीज, असं पण असू शकतं. बरोबर. जेव्हा आपण आपलं आयुष्य कुठल्याही ट्रेंडपेक्षा लहान समजतो, कमी समजतो, तेव्हा आपल्यालाच त्रास होतो. किंवा कुठलीही गोष्ट अशी पेडिस्टलवर ठेवतो ना आपण, जसं की त्याच्याशी आपली किंमत असोसिएटेड आहे. मी बघितलंय की समजा एखादा ग्रुप आहे, आता तुम्ही तिथे फिट इन नाही होते किंवा तुम्हाला तो ग्रुप जो आहे त्यांच्याशी माइंडसेट तुमचा मॅच नाही होते, इफ यू आर लिव्हिंग फॉर अ हायर अँड अ बेटर पर्पज, आणि त्या ज्या छोट्या मोठ्या चिरीमिरी गोष्टी आहेत किंवा तिथे जे काही चाललंय ते तुम्हाला आवडत नाहीये, स्वतःच्या सॅनिटीला तेवढं महत्व द्या की त्या ग्रुपमधनं तुम्ही स्वतःला बाहेर याल आणि कदाचित वेगळे कुठले तरी फ्रेंड्स तुम्हाला लागणार आहेत लाईफमध्ये पुढे जाण्यासाठी, तर यू कॅन डू दॅट. प्लीज तुमचा मानसिक शांतता जी आहे ना ती कशासाठीच तुम्ही ट्रेड करू नका. इट विल नेव्हर बी वर्थ इट. आय अग्री. आता पुढचा असा मुद्दा जी महाराणी कधीच करत नाही, म्हणजे ती ओव्हर एक्सप्लेनेशन कधी नाही देत कुठल्या गोष्टीचं. एक्सप्लेनेशन देणं इज अ डिफरंट थिंग, पण ओव्हर एक्सप्लेन करणं स्वतःला प्रोटेक्ट करण्यासाठी किंवा स्वतःला काय म्हणतात, आपल्या दुसऱ्यांच्या नजरेत माझी इमेज खराब नको व्हायला म्हणून उगाच थरांवर थर साचण्यापेक्षा शी चूजेस टू रिमेन सायलेंट आणि तिच्या ॲक्शन्समधनं गोष्टी दाखवून देणं ती जास्त प्रिफर करते. बरोबर. सगळ्यात सिम्पल गोष्ट हे करण्याची मी एक नोटीस केलेलं एक्झाम्पल म्हणजे, समजा कुठली व्यक्ती आहे ज्यांना तुम्हाला सतत प्रत्येक गोष्टीसाठी तुम्हाला तुमची बाजू मांडावी लागते, तुम्ही अमुक गोष्ट का केली, वाय दॅट वॉज युअर चॉईस, वाय दॅट वॉज युअर प्रायोरिटी, किंवा ते करणं किंवा त्या गोष्टीला प्रायोरिटी देणं हे तुमच्यासाठी का महत्त्वाचं होतं, हे जेव्हा तुम्हाला एखाद्या व्यक्तीला सतत सांगायला लागतं ना, त्याने एनर्जी ड्रेन आउट होते आणि हे कोणालाच नको. ही कुठलीच महाराणी करताना तुम्हाला दिसत नाही. आता हा जो मुद्दा आहे तो आत्मसात करण्यासाठी खूप साधा सोपा एक पॉईंट मी सांगते. आता असं होत असतं की आपण शाळेमध्ये सगळेजण एकत्र असतो आणि आपल्या शाळेचा एखादा ग्रुप असेल, पण कॉलेजमध्ये तुम्ही वेगवेगळ्या स्ट्रीम्सला जाता, कोणी सायन्सला जातं, कोणी कॉमर्सला जातं, तुमचे क्लासेसचे टायमिंग वेगळे असतात, तुमचे प्रायोरिटीज वेगळे असतात, तुमचे म्हणजे टाइम टेबलच तुमचं स्केड्यूलच वेगळं असतं. बरोबर आहे. अशा वेळेला तुम्हाला प्रत्येक वेळेला एखाद्या ठिकाणी कोणाला तुमची बाजू किंवा तुमचं स्केड्यूल, तुमचे प्रायोरिटी एक्सप्लेन कराव्या लागतायत आणि ती व्यक्ती समजून घेण्याच्या पलीकडे जाऊन तिला तुम्हाला पेडिस्टलवर ठेवावं लागतंय प्रत्येक वेळेला आणि कॉम्प्रोमाइज करायला लागतंय, तर या मैत्रीला काही फायदा नाही. आणि मी स्वतः डोळ्यासमोर अशा मैत्री तुटताना बघितलं. त्या कधीतरी दम तोडून तुटल्या जातात, कारण की एका वेळेनंतर हे करणं कोणाला शक्य नाहीये. बरोबर आहे. तर त्यामुळे आणि जे लोक चूज करतात की नाही आता हे बास झालं, हे लिमिट आहे, मला असं वाटतं मी प्रत्येक वेळेला माझी पर्सनॅलिटी, माझं कॅरेक्टरिस्टिक आणि माझी बाजू, स्केड्यूल मी तुला एक्सप्लेन नाही करू शकत, आणि हे जे चूज करतात ना, ह्या सगळ्या जणी ना कुठेतरी ना एक क्लास असतो त्यांच्यामध्ये, कुठली तरी त्यांच्यात एक महाराणी एनर्जी असते आणि जे टिकायचं ते त्यांच्याकडे टिकलेले असतात, कारण की त्या पण महाराण्या असतात. त्यांनाही क्लिअर झालं असतं, हे बघ, हा हो ठीक आहे, मला समजते तुला तुझी ही प्रायोरिटी, मला पण माझी ही प्रायोरिटी, त्यामुळे
लेट्स कॅच अप सम अनादर टाइम असं Correct. त्यांचं वळलं असतं अक्षरशः. करेक्ट त्यामुळे तुम्हाला तुमच्या पद्धतीच्या एनर्जीचे लोक मिळतात, पण थोडा पेशन्स तर नक्कीच ठेवायला लागतो. बरोबर आहे. तर या होत्या अशा काही गोष्टी ज्या एक महाराणी एनर्जी असलेली मुलगी कधीच करणार नाही. आमचे अजून काही मॅनरिझम आणि सोशल एटिकेट्सवरचे व्हिडिओज आहेत. एक सिरीजच आहे आमच्याकडे प्लेलिस्ट, ती आम्ही तुम्हाला इथे लिंक करून देऊ, डिस्क्रिप्शनमध्ये पण देऊ. तर ती जाऊन नक्की बघा आणि आम्हाला हा व्हिडिओ आणि ती सिरीज कशी वाटली नक्की कळवा. तुम्ही आमच्या ईमेलवर पण तुम्हाला जे काही हवं असेल, तुम्हाला काही वाटत असेल, शेअर करावं असं वाटत असेल, एखादी बिझनेस एन्क्वायरी असेल किंवा कोलॅबरेशन एन्क्वायरी असेल, तर ती तुम्ही आम्हाला सांगू शकता. वी आर ओपन टू दॅट. येस. फॉर नाव वी विल रॅप अप दिस एपिसोड. दिस इज जी. अँड दिस इज एस.